नमस्कार, पुन्हा एकदा माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत। आणि संध्याकाळी आम्ही का नाही पंढरपूरला पोहोचलेलो आहे लग्नाच्या ठिकाणी आणि कार्यक्रम चालू होते। ते कार्यक्रम नवरदेवाचे नवरीचे इकडचे चालू होते आणि दोघं तिघं स्टेजवर होते। बाकीच्यांना काही घेणं देणं नव्हतं, सगळे गप्पा मारत होते। पहा आमच्या गप्पा। माझ्यामुळे झाला उशीर। सगळे येतात ना ह्यावेळेस माझ्या ब्लॉगर मध्ये सगळे येतात। सुजात काय चाललंय? चॉकलेट काका काकाला हाय कर पाहिजे ना, काकाला हाय कॅडबरी म्हणतात मग फ्रीजच आहे आपल्या कॅडबरीचा विषय बसायला जागा आहे फ्रीजमध्ये। सिद्धी काय म्हणाले हॅलो तर आम्ही आलेला आहोत आता पंढरपूरचं दर्शन घेण्यासाठी। लग्नाला थोडा वेळ आहे त्यामुळे दर्शन वगैरे घेण्यासाठी आलेला आहोत। अशा प्रकारे इथं काहीतरी चालू आहे आयुताचं किचन घेण्याचं। कुठलं घ्यायचं? काय घेतोय तू? कशाला घ्यायचंय? भैया हे कितीला आहे? 20 रुपये। हरवायचं नाही हा पिलो तिचं काय? चला 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 मी काय घेणार? 10 रुपये ते आपलं कुठं सुधे। चला तुला सांगतोय कुठे तिकडे मला दूध प्यायचे, मला ताक प्यायचे म्हणल्यावर दही नव्हतं तिच्याजवळ, तर ते मी पीठ काढून म्हणून ताक पाठवून ठेवा असं नाव पडते ताक फार छान चालतंय। इकडे आहेत त्यांनी देवाला भूक लागल्या गवळ्याच्या घरी ताक आणि पीठ ठेवून घे बरं आहे। दर रोज दुपारी 12 वाजता त्या मूर्तीमध्ये प्रसन्नता दाखव। हरी वासुदेव हरे 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 पांडुरंगा भाई बाबा पांडुरंगा काय कुठले ताकविद्या विठोबा म्हणजे काय? म्हणजे कसं काय ताकविद्या का म्हणते? ताकविद्या देवाला वेळ लागला होता हा म्हणून देव गवळे गड्डे इथं ते ताक आणि पीठ काढून थांबला। धन्यवाद।
आयुताच्या मामाने जे सांगितलं ते असं होतं की देव हा म्हणजे पूजा आरती झाल्यानंतर नैवेद्य वाढण्यासाठी खूप वेळ झाला आणि देवाला भूक लागली होती, म्हणून देव का नाही गवळ्याच्या घरी जाऊन ताक पिला. म्हणून ते तिथं का नाही देवाचं घर आहे आणि तिथं आजूबाजूला का नाही ताक वगैरे विकलं जातं. तो गल्लीच आहे, गवळ्याची गल्ली म्हणून ओळखली जाते असं का नाही ते मामा सांगत होते. तर मी पहिल्यांदाच पाहिली होती ती गवळ्याची गल्ली. ह्याच्या आधी फक्त देवाचं दर्शन वगैरे घेत होतो आणि तिथूनच जात होतो. ती गवळ्याची गल्ली पहिल्यांदाच पाहिली. तर पाहू शकतात तुम्ही किती छान सुंदर दिसते. आम्ही सकाळीच गेलतो दर्शनाला आणि इथं का नाही आम्ही बोरं खात आहोत, खातच जात आहोत. आई त्याच्या बाबासोबत असल्यानं खूप मजा असते. त्यांना बोरं, चिंचा, पेरू अशा गोष्टी खूप आवडतात आणि ह्यावेळेस का नाही बोरं होते आणि पेरू पण होता, त्यामुळे खातच चाललं होतं आम्ही. त्यांना दिसले समोर. सुंदर काढला बघा. तू पेंटीत सुसू करतो सरळ कर ना जरा. दर्शन वगैरे झाल्यानंतर आम्ही लग्नाच्या ठिकाणी आलोत आणि तुम्ही माझा ब्लॉग शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. बाय.